प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली, एक तर विधिमंडळात केलीच होती, आणि एबीपी माझाची बातमी आहे की मुख्यमंत्र्यांचा असा मनोदय आहे की कारवाई नाही केली तर काळ सोकावेल. तुम्ही याकडे कसं पाहताय? नाही, नक्कीच सोकावेल. आणि आत्ताच मला वाटतं इतका तो सोकावलेला आहे की जो उठतो तो त्याच्या मनाला येईल ते करतोय, वाटेल ते करतोय. म्हणजे गुंडगिरी तर इतकी वाढत चालली आता या सगळ्या नेत्यांची की त्याला काय बोलावं. आणि म्हणजे मला तर ना, मी मंत्रालयात गेले की मी अशी गार होते तिकडचे सगळे लोक बघून. त्याचे सगळे असे झब्बे कुर्ते, ते जॅकेट वगैरे घालून येतात, हातात फुलांचे गुच्छ, गळ्यात अशी जाड ती सोन्याची चेन, हातात कड, आणि हे सगळं घालून तिथे येऊन बस त्यांचं काम काय की जाऊन नेत्यांना खुश करणं, आपापल्या लोकांना पदं मिळवून देणं, आपापल्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट मिळवून देणं. आणि राजकारणाकडे ना आता सामान्य माणसाला जर विचारलं ना, प्रसन्न पाहवत नाहीये, हे खरंच पाहवत नाहीये. आणि म्हणून मला नेहमी वाटतं की कितीही मी राग केला ना फडणवीसांचा, तरी असं वाटतं की त्यातल्या त्या तास ते बरे आहेत ते ना. तर असं वाटतं की त्यांनी तरी निदान त्यातनं काही मार्ग काढावा. आणि आत्ताच्या घटकेला आपण एकानंतर एक सगळे मंत्री बघितले, शिरसाट बघितले, ते संजय गायकवाड बघितले, पडळकर, आव्हाड. ते म्हणजे आव्हाड काय, तुम्ही अधिवेशनात जाताना मंगळसूत्र चोर काय, मंगळसूत्र चोर काय, तुम्ही म्हणजे एक तर ते मला नेहमी ड्रामा किंग वाटतात. कधी हातकड्या काय घालून येतात. अरे तुम्ही सिरियसनेस दाखवा ना, डिबेट चांगल्या मुद्द्यांवर करा ना. पण त्याच्यासाठी मला असं वाटतं की ती जी बौद्धिक पातळी पाहिजे ती आत्ताच्या राजकारण्यांमध्ये आहे की नाही, इथून मला डाऊट वाटतो. त्याच्यानंतर आपण ती फ्री स्टाईल मारामारी विधान भवनात बघितली, म्हणजे आपण त्याला लोकशाहीचं मंदिर म्हणतो, ते झालं. तर ते सूरज चव्हाणची बघितली. अरे काय चाललंय हे? मी राजू वाघमारेंकडे हाच मुद्दा घेऊन जातो आणि त्यानंतर शिवराय कुलकर्णीकडे जातो. राजू वाघमारेजी, एकनाथ शिंदेचं एक मान्य करायला हवं, आणि मी कौतुकाने राजू वाघमारेजी जाहीरपणे हे नमूद करेन की 2.5 वर्षाचा जो काही काळ होता त्यांना मिळालेला मुख्यमंत्री म्हणून, एकनाथ शिंदेनी आपली प्रतिमा खरंच बनवली. ते नेहमीच्या आधीच्या भूमिकेच्या पलीकडे गेले. म्हणजे शिवसेनेत आधी ते दुय्यम पदावर होते.